नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या परीक्षेचा रोज आपण ऑनलाईन मध्ये एक पेपर देत असतो. या पेपरचं सोल्युशन संध्याकाळी आपण घेत असतो. आजचा पेपर नंबर 88 त्याचं सोल्युशन आज आपण पाहत आहोत. कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपल्याला दररोज एक पेपर लाईव्ह मध्ये दिला जातो आणि त्याचं सोल्युशन दररोज होत असतं. तर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज 4 पेपर दिवसभरामध्ये त्यांचे 4 पेपर विथ सोल्युशन त्या ठिकाणी होत असतात. चला पाहूया प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 88. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 प्रश्न दिलेले आहेत. यामध्ये निराळी आकृती ओळखा असं सांगितलं. आता वेगळी आकृती कोणती? का बरं? यम आहे, यू आहे, तिथे आर आहे, तिथे आय आहे. कोणती वेगळी आकृती येणार आहे? पर्याय क्रमांक 3, कारण ते पाण्यातील प्रतिबिंब. यम यू आय हे सरळ आकृती आहे आणि आर या ठिकाणी उलटा दिलेला आहे. चला दुसरा प्रश्न पहा. चौकोन वर्तुळ चौकोन म्हणजे चौकोनाच्या आतमध्ये चौकोन आहे, मध्ये वर्तुळ आहे. चौकोन आतमध्ये चौकोन, बाहेर चौकोन. आतमध्ये गोल, बाहेर गोल. आतमध्ये चौकोन, बाहेर वर्तुळ आहे. आत चौकोन, बाहेर चौकोन. वेगळी कोणती निघेल? क्रमांक 3. काही मुलं म्हणतील त्याला त्याला खाली घे. काही मुलं काय म्हणतील याला? प्रत्येक प्रश्न विचार करण्याची पद्धत वेगळी असते. याच्यामध्ये सर 2 चौकोन एक गोल आहे, या 2 गोल एक चौकोन, या 2 चौकोन एक गोल, या 2 चौकोन एक गोल. म्हणजे या ठिकाणी ती वेगळी काढते की या 2 गोल आहेत आणि एक चौकोन आहे. उत्तर खूप चुकीचं आहे असं नाही, परंतु सर्वत्र या पद्धतीनंच असायला हवं. 2 चौकोन एक गोल. इथे काय आहे? गोलामध्ये 2 चौकोन येतात. म्हणजे या ठिकाणी हे या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळे इथे संबंध जोडतो आपण. 2 चौकोन एक गोल आहे. 2 चौकोन एक गोल पाहिजे इथे पण आहे. या ठिकाणी 2 चौकोन एक गोल आहे. या ठिकाणी एकच चौकोन आहे, 2 गोल आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. 3 येईल उत्तर. बघा म्हणजे 2 ही उत्तर बरोबर आहे, 3 ही उत्तर बरोबर आहे. आता या ठिकाणी 3 दिलेलं आहे. इथं काय विचार पाहिजे? आती बाहेरची आकृती आणि आतील आकृती वेगळी वेगळी आहे आणि त्याच्या आतमध्ये आकृती तीच आहे. म्हणजे चौकोन गोल चौकोन या पद्धतीनं. तिथं दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन नंतर चौकोन. इथं काय पाहिजे होता? चौकोन 2 चौकोन टाकायची, तर हा गोल गोलाच्या बाहेर चौकोन टाकायला हवा होता. जिथं एकाडे एक पाहिलं तर जो बाहेर गोल आत गोल, बाहेर चौकोन आत चौकोन, बाहेर चौकोन आत चौकोन. या ठिकाणी बाहेर गोल आत गोल पाहिजे. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे. थोडस कन्फ्युजन मतदान करून दिलं तुमचं. तर या ठिकाणी पहा वेगळी आकृती कोणती लिहिली. आता या ठिकाणी जर तुम्ही आदित्य चिन्हापासून आता या आकृतीची समस्थिती आणायला वेळ लागतो. या ठिकाणी समस्थिती आणणं शक्य नाही. तुमच्या टॅबवर आकृती फिरवता येत नाही. ओके, आपल्या पेपरवरही फिरवता येते. या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल. इथं काय पाहायचं? घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. या ठिकाणी घड्याळाच्या दिशेने पाहिलं. कुठलं चालू करायचं? आधीपासून. आधी या ठिकाणी छोटा त्रिकोण, त्यानंतर घड्याळाच्या दिशेने गेलो मोठा त्रिकोण आणि त्यानंतर मोठा त्रिकोण. म्हणजे घड्याळाच्या दिशेने छोटा त्रिकोण म्हणजे आधी छोटा त्रिकोण, मोठा त्रिकोण, मोठा त्रिकोण. घड्याळाच्या दिशेने सुरुवात तशीच करा. घड्याळाच्या दिशेने जायचं, कुठे घड्याळाच्या विरुद्ध जायचं नाही. आधी घड्याळाच्या दिशेने म्हणजे लहान त्रिकोण, त्यापेक्षा मोठा त्रिकोण, त्यापेक्षा मोठा त्रिकोण येतंय का? नाही. या ठिकाणी पहा आधी लहान त्रिकोण, मोठा त्रिकोण, मोठा त्रिकोण. घड्याळाच्या दिशेने आधी लहान त्रिकोण, मोठा त्रिकोण. जुळतंय? वेगळा कोणता निघतंय? हे 99% मुलांना सांगता येत नाही. ही वेगळी कृती आहे ज्याद्वारे तुम्हाला परफेक्ट वेगळं काढता येईल. घड्याळाच्या दिशेने हे सगळ्यात जास्त वापरायचं. चला पुढे. आता या ठिकाणी सगळीकडे स्वस्तिक आहे, चिन्हही सगळीकडे सारखी.
मग आता इथं बघायचं चिन्हांचा क्रम. कुठूनही सुरुवात करा एका ठिकाणावर. गोलापासून सुरुवात केली, घड्याळाच्या दिशेने पाहिलं, गोल वजा अधिक गुणिले, गोल वजा अधिक गुणिले, गोल कसं गोल वजा अधिक गुणिले, घड्याळाच्या दिशेने गोल वजा अधिक गुणिले आहे का इथं? गोल वजा अधिक गुणिले कोणता वेगळं निघेल? पर्याय क्रमांक. चला पुढे नेक्स्ट प्रश्न पाचवा प्रश्न पहा. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे. आता यामध्ये गटाशी जुळणारी आकृती विचारले, ही आकृती समान असेल तंतोतंत जुळणारी आकृती. या ठिकाणी पहा बाण इथे आहे, इथे पहा या ठिकाणचं या गोष्टी पाहिल्या. या ठिकाणी रेष आहे, या रेषेवरून पाहिलं, या रेषेवरून पहिला दुसरा कट होतोय, तिसरा चौथा आहे. तिसरा चौथ्यामध्ये फरक काय आहे पहा बाणामध्ये. बाण पाहिला तर चौथा पर्याय कट होईल, उत्तर एक पर्याय क्रमांक 3. ओके चला पुढे पाचवा प्रश्न. चला पुढे प्रश्न क्रमांक 6. या ठिकाणी षटकोन सर्वत्र बाजूवरती उभा असणारा षटकोन आहे. या ठिकाणी रेषेवर पाहिलं, या ठिकाणी रेष नाही आहे, या ठिकाणी इथे पाहिजे होती ती रेष. हा षटकोन वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि षटकोन बाजूवरती उभा आहे, बाजू उभा असणारे हा कोणावरती उभा षटकोन आहे. आपण हे करतो हे बाजूवरती उभा आहे. आता खालची रेष पाहिली, बाजू उभा असणारा तिरकी अशी रेष आलेली आहे. आता हा कोणावरती उभा म्हणून आपण हे कट केला. या ठिकाणी रेष नाही, या ठिकाणी रेष नाही, उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. बाकीच्या गोष्टी करायच्या. चला पुढे प्रश्न क्रमांक 7. त्या ठिकाणी डोळे वरचा भाग रंगवलेला आहे, त्याच्यावरून पाहिला तर या ठिकाणी दुसरा पर्याय कट होतोय. डोळ्यावरून पाहिलं, कान पाहिले, कान पहा डावीकडला वरचा, उजवीकडला खालचा. उजवीकडचा खालचा याच्यावरून कोणताच नाही. डावीकडला वरचा पहिला पर्याय करतो. डोळ्यावरून दुसरा कट केला, कानावरून पहिला कट केला, राहिला तिसरा. चौथा फरक काय आहे? तोंडामध्ये पहा, खालचा ओठ वरचा ओठ. बघा आपल्याला कुठला पाहिजे? खालचा ओठ. त्यामुळे पर्याय चौथा कट होईल, उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढे प्रश्न क्रमांक 8. आठवा प्रश्न. त्रिकोण सेम सर्वसाधारण दिसतोय. या रेषेवरून पाहिलं मोठ्या ढोबळ पाण्याने याच्यावर पर्याय कट करत जायचं. इथे रेष नाही, हा पर्याय कट. नंतर पहा या ठिकाणच्या 2-3 रेषा इथे आहे, इथे आहे, इथे आहे. वरती जाणारी रेष पहा, वरती जाणारी दुसऱ्या याच्यामध्ये इथून या पहिल्या याच्यामध्ये जाते. इथनं वरती जाणारी रेष पाहिजे, ती इथनं दिली म्हणून पहिला पर्याय कट. राहिला कोणता? दुसरा, तिसरा. फरक काय आहे शोधा. दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये फरक काय आहे? या रेषेचा रेष आपल्याला मूळ आकृती कशी आहे पहा. कोणताही उत्तर म्हणजे दोघं पहिल्यांदा ढोबळ मानाने पर्याय कोणते कट होतात, मग सूक्ष्म 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 बघत जायचं. चला पुढे प्रश्न क्रमांक 9 ते 12. याच्यामध्ये लुप्त भागामध्ये पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय आहे? पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातील आहे, पहिल्याचं तिसऱ्यामध्ये पाण्यातील. म्हणजे याचं पाण्यातील किंवा याचं पाण्यातील किंवा याचं आरशातील. आरशामध्ये म्हटलं तर ही रेष सरळ जाणार, सरळ ही रेष पाहिजे. कोणामधून कोणापर्यंत आहे का? इथं नाही. इथं आहे का? आहे. इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. उत्तर पर्याय क्रमांक. केवळ सूक्ष्म पाहिलं की काय करतो, गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. चला पुढे प्रश्न क्रमांक 10. पहा या ठिकाणी पहिल्याचं दुसऱ्याशी काय बोलले आहे का? पहिल्याचं दुसऱ्याशी काय? पहिल्याचं तिसऱ्याशी, दुसऱ्याचं चौथ्याशी
काय होतंय पाण्याचं होतंय, याचं पाण्यामध्ये मी याचं पाण्यामधलं मी तर अडचण येतात. मी आकृती फिरते असं मानलं तर हे बाण उजवीकडे जाणारे, आकृती 90 अंशात फिरवली बाण खाली जाणारे, ही आकृती 90 अंशात फिरवली बाण डावीकडे जाणारे. त्यामुळं काय या बाणावरून पाहिलं तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. ओके, लक्षात आले बाण कसे फिरवले ते. चला पुढे प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी पहिल्या ते दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये शिक्का म्हणलं तरी चालेल, आरशातलं म्हणलं चालेल, पाण्यातलं म्हणलं तरी चालेल. चौकोन आणि त्याच्या 5 रेषा. आता या ठिकाणी खाली रेषा इथं वरती आहे, म्हणजे याचं पाण्यामधलं आहे, याचा आरशामधला आहे. ओके, पण त्या पद्धतीने आपल्याला इथं खाली रेषा येणारी पाहिजे. खाली रेषा याच्यामध्ये नाहीये तर हा पण एक करतोय. आता या ठिकाणी वरती रेषा गेलेली, हा पण एक करतोय. त्या ठिकाणी याच्यामध्ये फरक आहे मधली रेषा, मध्ये पाहिजे का मध्ये रेष नको. त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न क्रमांक 12. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप मोलाचा आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला गुणवत्ता यादीमधून बाहेर काढणारा असू शकतो. पहिल्या ते दुसऱ्यामध्ये आरशातील आहे, पहिल्या ते तिसऱ्यामध्ये पाण्यातील आहे, म्हणजे तिसऱ्या ते चौथ्यामध्ये आरशातील, दुसऱ्या ते चौथ्यामध्ये पाण्यातील. आता या ठिकाणी रेष पाहिली तर या ठिकाणावरून अशी तिरकी रेष, या ठिकाणी तिरकी रेष या पद्धतीनं पाहिजे. ती फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये जुळते. 2, 3, 4 मध्ये तिरकी रेष जुळत पर्याय क्रमांक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रश्न क्रमांक 13. 12 झाला, 13 नंबर. हा 13 नंबर प्रश्न. 13 ते 16 मध्ये काय म्हटलेले, आकृत्यांची मालिका तयार होते आणि मोकळ्या जागी कोणताही. आता या ठिकाणी अधिकचं चिन्ह, अधिकचं चिन्ह, अधिकचं चिन्ह, अधिकचं चिन्ह. पर्याय कट होईल का? नाही. आता एका चिन्हावर लक्ष केंद्रित करा, टिपका पहा. पहिल्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला खाली, दुसऱ्या आकृतीला डाव्या बाजूला वर, कुठे गेला रे? समोरासमोर गेला. पुन्हा तिसऱ्यामध्ये खाली, म्हणजे चौथ्यामध्ये कुठे जाणार? वर. त्याच्यावर पर्याय कट 2. आता या त्रिकोणाकडे पहा. त्रिकोणाची शेंडी कुणीकडे आहे? समोर गेला शेंडी, पुन्हा जागेवर गेला शेंडी, पुन्हा समोर जाणार शेंडी. त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? पहिला कट होईल, चौथा कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. ओके, चिन्हांचा आहे. काय झालं पहिल्या तर दुसऱ्यामध्ये अधिकचं चिन्ह उचललं, शेवटला टाकलं, पुढे बाकी सांगली. बरोबर चिन्ह उचललं, शेवटला टाकलं. आता उचलायचं गुणिलेला मागे टाका, काय होईल? आधी बरोबर गुणिले, आधी बरोबर गुणिले. कुठल्या पर्यायामध्ये आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. या ठिकाणी या पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातलं वगैरे होत नाही, कारण इथे बाण इकडे आहे, इथे बाण कुठे आहे? या ठिकाणी बाणाकडे लक्ष द्या. पहिल्यांदा बाण कुठीकडे आहे? डावीकडे. दुसऱ्या कृती, तिसऱ्या कृती उजवीकडे, चौथ्या कृती बाणावर कोणते पर्याय कट होतील? 3 आणि 4. आता राहिला 1 आणि 2. आता पहा, बाणाच्या घड्याळाच्या दिशेने पाहिजे. बाण नंतर बाण नंतर बाण नंतर बाणाच्या नंतर रेष कुठल्या याच्यामध्ये? 2 मध्ये बाणाच्या नंतर रेष. इथं बाणाच्या विरुद्ध जावं लागेल आपल्या घड्याळाच्या दिशेने. ओके, चला पुढे प्रश्न क्रमांक 16. 16 नंबर. चुके पहा, रंगवलेला भाग
पहिल्या आकृतीमध्ये वर आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये उजवीकडे आहे, तिसऱ्या आकृतीकडे खाली आहे, चौथ्या आकृतीत कुठे असेल? ओके, डावीकडे असणार आहे याच्यावर पर्याय क्रमांक 4. आता याच्यात फरक काय आहे? एका ठिकाणी रेषा आहे, एका ठिकाणी रंगवलं. मग आपल्याला कसं पाहिजे? रंगवलं रेषा, रंगवलं पर्याय येणार आहे. ओके, धन्यवाद. चला पुढे प्रश्न क्रमांक 17. चला 17 ते 20 मध्ये आपल्याला पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध आहे, तिसऱ्याचा चौथ्याशी जोडायचा. पहिल्याचा दुसऱ्याशी काय आहे? अर्थातलं इथे यचा अर्थातलं लाभ ओ यचा अर्थातलं या यचा अर्थातलं किती येईल? पूर्णपणे कट होईल. पहिला, दुसरा, उत्तर यफ ची जागा पाहिली की त्याच्यावर लक्षात येते. चला नेक्स्ट पुढील प्रश्न क्रमांक 18. काय हो चौकोनामध्ये त्रिकोण काय झालं? म्हणजे रंगवलेला आतला भाग होता, रंगवलेलाच राहिला. बाहेरचा चौकोन आत गेला, आतला त्रिकोण बाहेर गेला. बाहेरचा चौकोन आत जाईल, आतला षटकोन बाहेर. हा षटकोन, षटकोनावर कोणता पर्याय कट होतो? 2 आणि 3. का हो 2 आणि 3 कट केले? षटकोन नाही येतो, काय आहे? अष्टकोन. षटकोन नाही, अष्टकोन आहे सुपे. हा, मग राहिला पहिला आणि चौथा. काय फरक आहे हो? रंगवलेला नाही, इथे रंगवलेला. आपल्याला कसा पाहिजे? रंगवलेला. तर उत्तर येणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 19. 19वा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 19. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय आहे? पवार पेपर सोडवारा. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय आहे? याचा आरशामध्ये वरचा हे पाहिलं आरसा इथे, याचं हे जवळ इथे ना या ठिकाणी भरलेला आणि हे 2 लांब येते. म्हणजे भरलेला, भरलेला आणि टिंब कुठल्या पर्यायामध्ये? आरशाचा आहे का? मग काय करायला लागले? आरशाचं नाहीये, मग तिथं काय करायचं? फिरवायची. आपण ती कशी फिरवली? हा गोल फिरवली. 180 अंशात फिरवली. पाण्यातील होत नाही, आरशातील होत नाही. आरशातील हे बघतो पण त्याचा आरशामध्ये उत्तर दिलं नाही. मग 180 अंशात फिरवली तर काय होईल? या ठिकाणी आहे मी 180 अंशात फिरवली, या पद्धतीने. ओके, नाही 180 अंशामध्ये 180 अंशामध्ये फिरवली तर हा गोल या ठिकाणी नाही. 180 हा गोल या ठिकाणी इथे नाही बरं. 180 अंशामध्ये नाही. घड्याळाच्या दिशेने 90 अंशात फिरवली, चिन्ह बदलावे लागेल. ओके, म्हटलं ठेवावं लागेल तसं. हा बघा, विरुद्ध होते की पाण्यातलं पाहिलं विरुद्ध. विरुद्ध म्हणलं तर पहा, या ठिकाणी मोकळं आहे, त्या ठिकाणी मग त्याच्या इथं मोकळं पाहिजे ना. इथं मोकळं इथे लिहिलेलं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर पर्याय पद्धत वापरूया आपण. पर्याय उभे 2 रंगवलेले, उभे 2 रंगवलेले, आडवे 2 रंगवलेले, आडवे 2 रंगवलेले. पर्याय क्रमांक 4. म्हणजे एवढं साधं सोपं डोकं चालवायचं होतं. आपण बसलो डोकं पुढं. पांड्यातलं आहे का, घड्याळाने फिरवलंय का, विरुद्ध आहे का, साधं सोपं. उभे 2 रंगवलेले, उभे 2 रंगवलेले,
आडवे दोन रंगवलेली उत्तर पर्याय क्रमांक 4. किती सोपं होतं शिंदे, लक्षच नाही आपलं. चला पुढे, चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 काय म्हणतो 20? प्रश्न क्रमांक 20 मध्ये आपल्याला पहिल्या ते दुसऱ्यामध्ये काय बदल झाला? त्रिकोण, चौकोन, तिरमार. आता काय झालं? चौकोन बाहेर गेला. चौकोनामध्ये आयत हा बाहेर गेला. आयतामध्ये त्रिकोण आणि आतला भाग चौकोन होता तो मोकळा झाला. मधला चौकोन बाहेर जातोय, बाहेरचा त्रिकोण आत येतो. आतला नंतर बघू. रंगवलेला भाग मोकळा झाला की नंतर अगोदर या दोघांचा चौकोन बाहेर गेला, बाहेरचा त्रिकोण आत गेला. चौकोन बाहेर गेला, बाहेरचा त्रिकोण आत. हा पंचकोन बाहेर जाईल, बाहेरचा गोल आत. पंचकोनात गोल पर्याय कोणता करतोय? पंचकोनात गोल 4. आता तिथं पुन्हा काय आतमध्ये भरलेला चौकोन होता तो काय झाला? मोकळा झाला. यात मोकळा आहे तो भरलेला वरील उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 का नाही झाला? दोन मध्ये का नाही चालणार? हा चला पत्न चिन्ह आहे. पत्न चिन्ह शेंडे बोला जरा बोला. प्रश्न क्रमांक 20. ओके काय म्हणतात प्रश्न क्रमांक 20? या ठिकाणी बसणारा आकार. बसणारा आकार त्याला अँगल पहा, कोन पहा, रेषा पहा, लांबी पहा, रुंदी पहा. हा तिरका आकार या पद्धतीने तिरका पाहिजे. याच्यावरून तिसरा आता राहिला दुसरा. फरक काय आहे? आपल्याला इथं या पद्धतीचं पाहिजे. ते कोणत्या कृतीत आहे? पर्याय क्रमांक प्रेरणा 2. बोला प्रेरणा आवाज आला पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22. या ठिकाणी बसणारा आकार पहा. या ठिकाणी हा काटकोन आहे, उभी रेष, पुन्हा काटकोन आहे, पुन्हा एखादी तिरकी रेष. या ठिकाणी बसणारा आकार पहा. या पद्धतीची तिरकी रेष, या तिरक्या रेषेवरून पहिला पर्याय कट. ओके नंतर वरचा आकार पाहिला तर काटकोनामध्ये पाहिजे. या ठिकाणी तिरका आहे, हा पर्याय कट. राहिला पर्याय क्रमांक 2, 3. काय फरक आहे? खालची रेषा जास्त लांब आहे आणि खालची रेषा छोटी आहे. मोठी रेषा सुभाष. मोठी रेषा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 23. प्रश्न या ठिकाणचा पहा. हा कर्व आकार, हा कर्व अशा पद्धतीनं खड्ड्यातनं वर आला. उत्तर आकृती देखील खड्ड्यातनं वर आला. चला खड्ड्यातनं वर, खड्ड्यातनं वर, खड्ड्यातनं वर, खड्ड्यातनं वर. आता बरोबर सगळं सारखं आहे. मग इथे बघायची याची लांबी, त्याची उंची, त्याची उंची पाहिली तर पर्याय क्रमांक 2 कट होईल. कारण हा लहान आहे. पर्याय क्रमांक 1 कट होईल. आणि याच्या मापाने याच्या मानाने लहान आहे. या ठिकाणी जेवढी पाहिजे एवढी तिथं खोली नाहीये हो. पहिला दुसरा पहिला राहिला तिसरा चौथा. फरक काय आहे? या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 योग्य. चला ओके धन्यवाद मित्रांनो. चला 24. प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24. यामध्ये हा गोल पहा. गोलाला उभ्या रेषा खाली आडवी रेषा पाहिजे. आणि या ठिकाणी पुन्हा चौकोन तयार झाला पाहिजे, म्हणजे खाली जोडलं पाहिजे त्याला. या पद्धतीनं वरती घंटी पाहिजे आपल्याला. बल लावलेला वरती त्याच्यावरून काही डबल बल होणार नाही.
एक बलाचा दोन बल होणार नाही. हे याचं पाण्यातलं झालं, पाण्यातलं पाहिजे का? उत्तर येणारे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 25 बोलते. तर 25 मध्ये काय म्हणलंय? आरशातील वायचा आरशाच्या जवळ वाय, आरशाच्या जवळ वाय, त्याच्यावर कोणते पर्याय कट होतील? वायच्या आरशामध्ये वाय सारखंच राहतं, त्याच्यावर दुसरा राहिला पहिला आणि फरक काय आहे? आरशामध्ये कसं येईल? बाकीचं बघावं लागलं नाही. उत्तरी पर्याय क्रमांक पुढे लक्ष द्या. पेपरामध्ये आपला चला पुढे प्रश्न पहा. बाणाकडे पहा. हे बाण उजवीकडे आरशामध्ये बघितले, डावीकडे असतील त्यावरून पहिला आणि तिसरा पर्याय कट होणारे. राहिला पर्याय 2 आणि 4. फरक काय आहे 2 आणि 4 मध्ये? खालचा भाग मोठा आहे, वरचा भाग छोटा आहे, एवढाच फरक आहे. बाणामध्ये इथे लहान मोठा, या ठिकाणी लहान मोठा, इथे बाणाचा म्हणून काय दुसरा फरक आहे का? नाही. का बरं? बाणाच्या कोणताही उत्तर बाण नाही तर अधिकचे चिन्ह आहे. किती नजर पाहिजे? याला म्हणतात मोरे. मोरे याला म्हणतात. बोलू तर ते पुढे जातात आणि तुम्ही बसता नुसतं बाण 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 करत. झूम करून त्यांनी बघितला उलट काय आहे? अधिकचे चिन्ह आहे. त्याच्यावर पर्याय कोणता कट होतोय? उत्तर काय येईल? म्हणजे या ठिकाणी बारकाईवर बघत जावा जरा. आपल्याकडे मॅग्निफायर ग्लास आहे. तुमच्या याला जर झूम करून बघितलं टॅबवर तर ते झूम होतंय. कळत नाही तिथं झूम करा. प्रश्न क्रमांक 27. आरशातलं याच्या बाजूला आरशाच्या जवळ रंगवलेला नाही मोकळा भाग, या त्रिकोणामध्ये या बाजूला मोकळं या ठिकाणी पाहिजे. याच्यावरून पहिला प्रश्न क्रमांक 28. काय शीर्षक बरं आहे का? प्रश्न क्रमांक 764. 4चं आरशातील प्रतिबिंब जसं काय तसं असतं, याच्यावर पहिला पर्याय कर. 6चं बघितलं तर 3 होतं, त्याच्यावरून तिसरा पर्याय कर. आता राहिला काय फरक? 7च्या आरशामध्ये आहे सर आहे बाबा. उत्तर येणारे आधी चला. प्रश्न क्रमांक 29. प्रश्न. यामध्ये 29 ते 32 गाड्या घातलेले बोके पाडलेले आहे. गडी घातली, खालून वर गडी घातली, नंतर इथे किरची गडी घातली आणि इथे छिद्र काढलं. ही गडी उघडली, एकची काय होती? याच्यावर पर्याय कट करा. जे रेषा आहे याचे जे या एकाच 2 होती, त्याच्यावरनं पहिला दुसरा येणारे आहे का? शेंड्या अवघड. प्रश्न पुढे. प्रश्न क्रमांक 30. चला खालून वर गडी घातली. चला उरका लवकर. प्रश्न क्रमांक 30. प्रश्न खालून वर गडी घातली, डावीकडून उजवे, इथे मध्ये एक टिपका पडला. आता हा टिपका इकडे उघडला, याचं इथे जोडले, याचा आरशातील याच्यावर कोणता पर्याय होतो?
कोपऱ्यात गेलं, इथं कोपऱ्यात आहे का, इथं मध्यभागी, मध्यभागी लाईन उत्तर येणारे पर्याय क्रमांक 31. पहा या ठिकाणी घडी घातली, पहा अर्ध्या भागात घडी घातली, असा अर्धा भाग झाला, पुन्हा अजून घडी घातली, पाव भाग झाला. पाव भागामध्ये इथे दोन गोल कापले, पहिल्यांदा ही घडी उघडली, अर्ध्या भागामध्ये हा गोलतो इथे, या गोलतो या ठिकाणी, म्हणजे किती झाले हो गोल? 4. अर्ध्या भागात 4, अजून उघडली 8. बरोबर 8 वरनं पर्याय कट करा. 2 आणि 3 पर्याय कट होईल, आणि एक इथे कट होईल, कारण ते गोल कुठे येणार आहे, ती वर येणार आहे. पहिल्यामध्ये कुठं दिले? बाजूला दिले, चालेल का पहिला? आणि याचं तुम्ही मला सांगा, याचं उघडल्यावर इथे येणार आहे का? याचं उघडलं इथे येणार आहे, वरच येणार आहे, म्हणजे वरती 2 2 झाले, उघडले अजून वर 2 2 वाढले, म्हणजे वरती 4 खाली 4. उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 31 झाला. 32 प्रश्न क्रमांक 32. या ठिकाणी आपल्याला गोल कागद आहे, या गोल कागदामध्ये काय पाहिजे वेदू? गोलामध्ये घडी कशा पद्धतीने घातलेली ते समजून घ्या. आपण वर घडी घातली, वरना पुढे घडी घातलेली पाव भागामध्ये, आणि वर इकडे. नंतर काय केलेलं आहे, या ठिकाणी असा त्रिकोण कापलेला आहे, घडी इथे उघडली, हा त्रिकोण या ठिकाणी, वरती 2 त्रिकोण असतील, अशी आकृती कोणती रे? म्हणजे केवळ प्रश्न आपण सर्व उघडून, तर मग याचं उघडलं आणि पाण्यात त्रिकोणाला त्रिकोण जोडला म्हणजे कापली तयार होती. इथे कापलेली, इकडे कापली, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पुढे प्रश्न क्रमांक 33 ते 36. 1 2 3 4 त्रिकोण आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण, 3 त्रिकोण, 1 चौकोन. तुकडे 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. तुकड्यांची संख्या सर्वत्र सारखी आहे, कुठेही तुकड्यांवरून पर्याय कट होत नाही. लक्ष द्या चौकोनाकडे, हा चौकोनी आकार पहा, या पद्धतीचा आहे का याच्यामध्ये? यात सगळे त्रिकोणच आहेत, आपल्याला चौकोन पाहिजे आहे का? या चौकोन ज्या पद्धतीनं पाहिजे, हा पद्धतीचा आकार या ठिकाणी काटकोन आहे. हा काय, हा काय, या ठिकाणी जो काटकोन आहे, या चौकोनातला एक कोण काटकोन आहे का इथं? नाही, पर्याय कट होईल. या ठिकाणी पण चौकोन आहे पा, या ठिकाणी आहे, या ठिकाणी पण चौकोन आहे. म्हणजे पहिल्या आपला पहिला आणि दुसरा कट झालेला आहे. आता याच्यामध्ये फरक काय आहे? 3 आणि 4 मध्ये त्या आकाराकडे लक्ष द्या. एक जो त्रिकोण आहे आपला, हा संपूर्ण चौकोना एवढा आहे, काटकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण, म्हणजे 2 काटकोन त्रिकोण असलेच पाहिजे. याच्यामध्ये 2 काटकोन त्रिकोण आहेत, पण हे त्रिकोण आकाराने याची लांबी पाहिजे, रुंदी पाहिजे, तर ही लांबी रुंदी खूप मोठी आहे, त्या मानाने या ठिकाणी योग्य आहे. त्या उत्तर ही पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 34. बोल वेदू बोल. बरोबर आहे ना, पण तशी फिरून पण दिलेली असते. तुकडे पहा, जुळवलेली आहे, नुसतं फक्त दाबून एकत्र केलं. चला 34. 2 चौरस 1 आयत, तुकडे 3 आहेत, या 4 तुकडे
या तीन तीन आहे. आता या ठिकाणी चौरस पहा, चौरसाचा आकार निम्मा आहे त्याला त्याचे दोन तुकडे केले, जिथे निम्मा तिथे दोन तुकडे झाले, इथे निम्मा नाहीये, या ठिकाणी आहेत नव्हते म्हणजे या ठिकाणी ते जुळत नाही. उत्तर येणारे पर्याय क्रमांक चला प्रश्न क्रमांक 35 आरुष लक्ष प्रश्न यामध्ये तुकडे तीन आहेत, पिढीच्या तिन्ही त्रिकोण आहेत, तुकडे दोन आहेत, पर्याय कट होणार आहे, तुकडे तीन आहेत, तुकडे चार आहेत, त्यामुळे पहिला आणि तिसरा पर्याय कट होतो. इथे तीन आहे, इथे तीन. आकार पाच आहे, आकृती जवळ त्रिकोण पर्याय क्रमांक गोळा करा. पुढे प्रश्न क्रमांक 36 प्रश्न क्रमांक 36 यामध्ये प्रश्न मागचाच आहे आणि प्रश्न मागचा फक्त उत्तर मात्र मागच्यासारखं नाही. उत्तर तुकडे तीन आहेत, तुकडे तीन आहेत, तीन आहे, चार आहे, तीन आहे. मी फक्त तिसरा पर्याय करणार आहे. तर ते याच्यामध्ये पाहिले हे आकार शेषरीचे दोन आकार आहेत, यासारखा आकार इथं आता हे आकार याच्यामध्ये आहे का? उत्तर येणार फक्त फिरवून मांडलेले. उलटा पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37 प्रश्न क्रमांक 37 37वा प्रश्न. या ठिकाणी 37 ते 40 दाखवलेली आकृती ओळखा. आकार कर्व आहे, आडवी तिरकी तिरकी कर्व. सगळीकडे कर्व म्हणजे ह्या वर्तुळावरनं सुरू होणारी, वर्तुळानं सुरू होऊन आडवी रेषा पाहिजे. वर्तुळात सुरू आडवी रेषा आहे का? सुरू झाली आडवी रेषा खाली इथे पहा. त्या ठिकाणी पहा असं जर पाहिलं फिरून आहे असं मानलं तर ती जुळत विआकार याच्यामध्ये नाही. इथे विआकार पाच जुळवायला कर्वाला आडवी रेषा पाहिजे, नंतर ती पाहिजे जुळत क्रमांक. चला प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 38 पहा. उभी रेषा तिरकी या उभ्याला पॅरलल रेषा आहे. इथं दोन रेषा पॅरलल येतील, अशा दोन उभ्या रेषा कुठे कुठे आहेत? या ठिकाणी आहेत अंतर जास्त, या ठिकाणी पॅरलल समांतर रेषा नाही, या ठिकाणी आहे. या ठिकाणी इथं पण पॅरलल रेषा नाही. पाया इथं जुळवून बघायचं जुळते का? उभी रेष तिरकी रेष उभी रेष तिरकी. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 39 यामध्ये कर्व आहे, हा तिरकी नाही कर्व आहे, आडवी झेड केला पुन्हा कर्व म्हणजे वर्तुळाच्या परिघावरती झेड पाहिजे. वर्तुळाच्या परिघावर इथे झेड फिरवून होऊ शकतो, पण या ठिकाणी याच्यामधलं अंतर हे कमी आहे. या ठिकाणी झेड आहे का? या ठिकाणी झेड, या ठिकाणी पहा कर्व आडवी झेड कर्व. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. चला प्रश्न क्रमांक 40 प्रश्न क्रमांक 40 आपण समजून घेत आहोत. चावी पाहिजे आपल्याला. मोबाईलचे तुम्ही उघडताना सीम बाहेर काढतात त्याची चावी अशीच असते. ओके. या ठिकाणी या त्रिकोणावरती लक्ष द्यायचं की या त्रिकोणाचा आकार किती मोठा. या त्रिकोणाचा आकार या ठिकाणी आहे. आता तुम्हाला सर या ठिकाणी जमेल फिरवून सेम टू सेम नसेल तर मग फिरवून बघायचं. सेम टू सेम पाहिजे आपल्याला. या ठिकाणी त्रिकोण या केला आडवी रेषा आहे का? नाही, त्यामुळे हा पर्याय त्रिकोण आडवी रेषा इथं त्रिकोण आडवी रेष नाही. इथे त्रिकोण या ठिकाणी त्रिकोण आहे, आडवी रेष पण आहे, पण हा आकार सेम टू सेम पाहिजे. उत्तर येईल पर्याय पुन्हा. अगदी सोपं असतं, फक्त आपण समजून घेत नाही.
आपलं लक्ष नसतं. चला गणिताकडे बोलूया आपण. समजतंय का? कळतंय का? प्रेरणा प्रेरणाच्या पुढची काय नाव तुझं? भोसले. नाव काय आपलं? अस्मिता. अंकिता. स्कूल कोणतं? अंकिता स्कूल कोणतं? आयडियल किड. चला प्रश्न क्रमांक 41. 584 स्टार 2. प्रश्न क्रमांक 41. 584 स्टार 2. या संख्येला 12ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता 12ने भाग जातो. 12ची कसोटी काय आहे? 12ची कसोटी 3 आणि 4. 12चे भाग करतात 3 चौक 3 आणि 4. 3 ची कसोटी काय आहे? अंकांच्या बेरजेला 3 दिला पाहिजे. अंकांची बेरजेला 3 जाण्यासाठी कोणकोणते अंक घेता येतील इथं? 8 आणि 5 13, 4 17, 18, 19. मग 19च्या नंतर बेरीज येईल अशी 3च्या पट्टीमधली 21 येण्यासाठी किती करावे लागतील? 2. 21च्या नंतर 24. 24 येण्यासाठी किती लागतील? 5. 24च्या नंतर 27 येण्यासाठी किती करावे लागतील? 19 2 21. 19 आणि 5 24. 19 आणि 8 27. आणि 19 आणि 11 30. 2 आणि 3 का 11 इथं? स्टारच्या जागी 11. एक अंक. ओके. म्हणजे उत्तरामध्ये इथं 2 5 8 हे पर्यायामध्ये पाहिजे. म्हणजे 3 ने भाग. ओके. आता 4 ची कसोटी काय आहे? शेवटच्या 2 अंक. मग इथे 2 घेतला. 2 2 22 झाले. जातो का 4 ने? किती होईल? 4 ची किती जवळची संख्या आहे? 20 किंवा 24. 22 4च्या पट्टीत 4 ने भाग जात 2 चालणार 5 घेतला 52. कसा 52? किती चौक 52? 5 चालणार. आता 8 घेतला 82. किती चौक 82? किती चौक 82? 20 चौक 80 किंवा 21 चौक 84. 80 किंवा 84 पाहिजे. 20.5 चालेल का रे? नाही. म्हणजे या ठिकाणी 5 आणि फक्त 5च येतोय. तर मग पर्याय क्रमांक कोणता? 5. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. चला पुढे प्रश्न क्रमांक 42. हे का बंद झालं रे? त्या पुन्हा त्या 42 नंबरचा प्रश्न वाचा. 1 ते 100 पर्यंत एक स्थानी 7 अंक असणारे मूळ संख्येची संख्या ही 1 ते 100 पर्यंत असणारे एकूण संख्येच्या शेकडासाठी आहे. ओके. 1 ते 100 पर्यंत एकक स्थानी 7 असणाऱ्या मूळ संख्या प्राईम नंबर. मूळ संख्या सांगा कोणत्या आहेत? 2 3 ज्याचा एकक स्थानी 7 आहे. 2 3 5 7 11 13 17 19 20 21 21 30 मूळ संख्या एकक स्थानी 7 असणाऱ्या फक्त 7 17 27 नाहीये. 37 47 67 57 नाहीये. 67 77 नाहीये. 87 नाहीये. 97 म्हणजे किती आल्या?
1 ते 100 पे एकूण संख्या 1 ते 100 पे एकूण संख्या 1 ते 100 कोणती एकूण संख्या त्यातली एकूण 7 असणाऱ्या मूळ संख्या 7 आहे. हे 100 मध्ये 7 मूळ संख्या 100 मध्ये 7 मूळ संख्या पण आपल्याला काय म्हणले 7 हा अंक असणाऱ्या मूळ संख्येची संख्या ही 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या एकूण मूळ संख्येच्या शेकड्यात तिथं दुरुस्ती करावी लागेल. पर संख्यांच्या शेकडा किती आहे तर तिथं मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे तो 25 आणि त्यामध्ये एकसरी 7 असणाऱ्या मूळ संख्या किती आहे 25 ला 6 100 ला 25 ची किती पट झाली 6 ची किती होईल 6 किती येतील 24%. तर प्रश्न क्रमांक 43 9635 नवीन अभ्यासक्रमामध्ये हा भाग कमी केलाय बरं का. जवळच्या एकका दशांशा शतांशा सहस्रात पूर्ण करा हा नवीन अभ्यासक्रमात घटक कमी केलेला आहे. पण वाढवलेल्या घटकाचा जर आपण अभ्यास करतोय पण जो घटक कमी केलाय त्याचं बी बघितलं पाहिजे. ओके नवीन अभ्यासक्रमामध्ये काय वाढवलं वर्तुळाचं वाढवलेलं आहे संपूर्ण कोणाचे प्रकार वाढवलेले ते आपण सगळे शिकवले पूरक कोण कोणती कोण वगैरे तुम्हाला शिकवले. ओके आता या ठिकाणी काय म्हणलं जवळच्या सहस्र म्हणजे कोणतं रे 1000. ओके पूर्वीच्या काळी याला आता आपण एकक दशक शतक हजार म्हणतो. पूर्वीच्या काळी एकक दशक शतक सहस्र सहस्रात पूर्ण करायची आहे. राहिलेली संख्या किती अंकी आहे 3 अंकी म्हणल्यानंतर काय पाहिजे 500 किंवा 500 पेक्षा मोठी असेल तरी पुढे जाईल 500 पेक्षा लहान असेल तर आहे पुढे 500 पेक्षा मोठी हे 9 सहस्र आहे ते काय होतील 10 सहस्र 10 सहस्र म्हणजे किती उत्तर काय येणार आहे प्रश्न क्रमांक 44 एका चौरसाची बाजू 15 मीटर आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ किती पण मी म्हणणारे हा प्रश्न सुद्धा चौरसाची बाजू 15 मीटर याचे क्षेत्रफळ बाजू वर्ग म्हणजे 15चा वर्ग 225 उत्तर आलं पण आम्ही पर्याय व्यवस्थित वाचले नाही. बाजू मीटर मध्ये उत्तर कशामध्ये येणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक किती पाहिजे आणि इथं पहिला 225 सगळे पर्याय दिले. पहिला पर्याय दिलाय 225 मीटर दुसरा पर्याय दिलाय 60 चौरस मीटर तिसरा दिलाय 225 चौरस सेंटीमीटर आणि चौथा दिलाय 225 चौरस मीटर. तर पहिला तिसरा पर्याय फसवा होता. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके मोरे काय होते डोळ्याला चावलं कोण काय शेजारी प्रश्न क्रमांक 45 5 हा प्रश्न 5.25 या अपूर्णांकाची सममूल्य अपूर्णांक कोणता आणि हे पूर्णयुक्त अपूर्णांक दिले 5.25. आता हे पूर्णयुक्त अपूर्णांकात करायचे आपल्याला दशांश चिन्ह काढून टाकायचे. मी इथं दशांश चिन्ह काढायचं तुला किती घरं पुढे न्यावं लागेल म्हणजे हे जर अंशछेदामध्ये मांडायचं म्हणलं तर 2 घरं हे पुढे न्यावं लागलं म्हणल्यानंतर एकावरती 2 याचं पूर्णयुक्त अपूर्णांकात करायचं म्हणजे आपण 100 पाचा 500 वरती बाकी राहिली 25 छेदामध्ये
त्याला संक्षिप्त करून जातं का? कुठे जातं? 25 वजा 25, 25 4 म्हणजे काय उत्तर? 5.1/4. 5 whole 1/4. पर्याय क्रमांक कुठलाच नाही, कुठलाच नाही. ओके, आता हे पर्याय कुठलं दिलं, आता काय करायचं? पर्याय नाही म्हणून लिहायचंच नाही, चालेल का? पर्याय कट पद्धत वापरायला पहिला पर्याय दिलाय 5.25/10. आता याचं जर तुम्ही दशांश चिन्हामध्ये केलं तर हे येतं का पाहायचं. त्याचा अंशाधिकमध्ये केलं तर काय होईल? 10 5 50 अधिक 25 75/10. दशांश चिन्हामध्ये केलं तर काय होईल? 7 दशांश चिन्ह झाले का पहिला? चला दुसरा पर्याय दिलाय 5.25/1000. याचं करूया. 1000 5 5025 5025/1000. दशांश चिन्ह किती शून्य? दशांश चिन्ह 3 संख्येच्या अगोदर 5 दशांश चिन्ह 0 2 5. एक उत्तर हे आहे का? नाही. तिसरा पर्याय 4.9/6. 4.9/6. याचं दशांश चिन्हामध्ये अंशाधिकमध्ये केलं 6 चौक 24 9 23/9 आता याच्या दशांश चिन्हामध्ये करूया. आता याचा जे 10 100 1000 होत नाही, मग काय करायचं? दशांश चिन्ह भाग घालूया. 6 पंचे 30 गेले. 3वरती मानाचा 0 घेतला, संख्या झाली 6 पंचे. तर काय ते चालेल का? चौथा पर्याय 5.3/12. असे प्रश्न फसले किंवा 3 ते 4 प्रश्न असे असतात. 12 पंचे 63 63/12. 10 100 1000 आहे का? 12 तर 10 100 1000 बनवता येईल का? नाही. तर दशांश चिन्हामध्ये करूया. 12 1 12 12 पंचे किती ना किती? तीन वर मानाचा 0 घेतला, 12च्या कडे 3 त्यापेक्षा भाग लागेल. किती राहिले? 6 वर 0 घेतला, 12. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 46. 9,92,30,492. 92,30,492 या संख्येतील 2 या अंकाच्या स्थानिक मूल्याची, स्थानिक मूल्य म्हणजे स्थानिक किमतीची, या 2ची स्थानिक किंमत किती होईल? त्या 2च्या नंतर 1 2 3 4 5 संख्या म्हणजे 5 शून्य म्हणजे किती मध्ये रे किंमत? 2ची स्थानिक किंमत यांची बेरीज येईल 2,02,000. पर्याय क्रमांक
कसं केलं तर बरोबर बरोबर एकदम बरोबर. त्या म्हणतो की मी सर एवढं मांडून करण्याऐवजी या दोनची सारी किंमत 2, या दोनची सारी किंमत 2 याचीच विचारली आणि मध्ये जेवढे अंक आहेत तेवढे 0 द्यायचे. उत्तर संपलेलं आहे. चला प्रश्न क्रमांक 47. याचा प्रश्न 45 आणि 47 नसावी. 45 आणि 47. प्रश्न क्रमांक आहे 45 आणि 47 लसावी काढायचा आहे. 45 चे फॅक्टर पडतील, 47 चे पडतील का? नाही पडणार. मूळ संख्या. मग जर मूळ संख्या 1 असेल तर त्याचे फॅक्टर पडणार नाही. याचे पडणार. याचे 3 ने पडले तर 3 ने 3 15 होईल, पुन्हा 3 ने पडले 3 5 होईल. हे 3 गुणिले 3 गुणिले 5 होईल. एवढे फॅक्टर याचे फॅक्टर पडणार म्हणजे याचं काय करावं लागतं म्हणजे त्या दोन संख्यांचं काय करावं लागेल म्हणजे 45 गुणिले 47 पाडा 45 येत नाही 47 येत नाही गुन्हा काय करा 7 31 दशकाने गुणायचे एकेसरी 0 द्या 4 25 0 आचार्य 2 त्याचे 16 2 18 तुमचे येणारे 2100. आणि आता मसावी किती येईल रे? जर परस्पर मूळ 45 आणि 43 या परस्पर सहमूळ संख्या कशाला म्हणतात? ज्यांचा फॅक्टर फक्त 1 आणि 1च असतो. 1 शिवाय दुसरा कोणताही फॅक्टर नसतो त्याला सहमूळ संख्या असं म्हणतात. मूळ नाही आहे सहमूळ संख्या. उदाहरणार्थ 9 10 परस्पर सहमूळ संख्या आहे. 9 मूळ नाहीये 10 मूळ नाही. 9 चे 10 चे फॅक्टर कॉमन फक्त 1च निघते. दुसरा कोणताही कॉमन निघत नाही त्याला सहमूळ संख्या असं म्हणतात. त्याला प्रश्न क्रमांक 48 25.5 येतो. 25.5 गुणिले किती आहे 4.3. आता इथं काय क्लुप्ती आहे का? काही नाही. गायकवाड कुठे गेले? बंधुराज तुमचे कुठे गेले? घरी आटी घालताय. काय गायकवाड ही गायकवाड कंपनी अशी गेली 4 वर्ष त्यांना ओळखतं. आठवडाभर काय रेग्युलर कायम नाही. मधनच जाणार दांडी मारणार हे सारखं चालू. मग मी तर लाडो काय करता? आता ही काय कोणतीची लाडो का नाही त्यामुळे हिला हा करता चला त्याला कशावर चिन्ह नाही समजून 512 ला 43 ने गुणा. चला 43 चा पाडा येत नाही. 3 दुने 6 3 एके 3 5 1500 5 आचार्य 3 5 15 ने 1606 आचार्य 3 दुने 6 आचार्य 7. पहिले हातचे फोडून टाका. दशकाने गुणाचे एककाने 0 द्या. विसरून राहतो. 4 दुने 8 8 4 एके 4 4 पंचे 20 0 आचार्य 2 4 पंचे 20 2 22 2 आचार्य 2 4 दुने 8 2 एक केली करा 0 6 7 3 11 5 4 9 1 अशी 0 आचार्य 7.5 7 2 9 0 1 अशी. आता दशम चिन्ह किती संख्येच्या अगोदर आहे? किती झाले? 1 2 3 4. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक. चला पुढे प्रश्न क्रमांक 49. 65 चे 1/5 65 चे 1/5
बघा गुणिले 8 भागिले 4 गुणिले 8 भागिले 4 वजा अधिक 14 वजा अधिक 14 वजा 30 पदावली आहे. छे म्हणजे काय असतं याच्यामध्ये इथं गुणिले आहे 65 गुणिले 1/5 गुणिले 8 भागिले 4 अधिक 14 वजा 30. अगोदर कोणती क्रिया कराल? भागाकार आहे आणि या ठिकाणी पण भागाकारच आहे. मागसर गुणिले आहे. अहो इथे दिसतंय गुणिले पण हे 65 ला 5 काय आहे? या 65 ला छेद काय मध्ये 1 असतो. हे सोडवता येईल का? चला 5 ने लावा भाग 5 1 5 5 म्हणजे काय झालं उत्तर याचं? 13 गुणिले 1 गुणिले 8 भागिले 4 8ला 4 ने भागलं उत्तर 2 अधिक 14 वजा 30. गुणाकार करा 13 येते 13 गुणिले 2 अधिक 14 वजा 30. गुणाकार करा 13 गुणिले 26 अधिक 14 वजा 3. 26 अधिक 14 बेने वजा कसं आले तसं करायचं. गुणाकार जसे ओळी दोन गुणाकार होते एक गुणाकार करायचे. 26 अधिक 14 26 आणि 4 30 30 10 40 वजा 30 उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 50. हमीदला गोरे लक्ष द्या. हमीदला दरमहा 28,000 रुपये पगार मिळतो. त्यापैकी घर खर्चावर 2/14 खर्च होतात. घर खर्चाच्या निम्मी रक्कम वाहतुकीवर खर्च होते. सर्व खर्च भागून त्याची शिल्लक राहणारी रक्कम त्याला खर्च काय बाकीचा काय खर्च नाही. त्याचा फक्त घर खर्च आणि वाहतुकीवरचा खर्च एवढाच खर्च होतो. 28,000 पगार आहे. 28,000 चे 2/14 चे म्हणजे गुणिले 2/14 चा अर्थ काय होतो रे? पगाराचे सारखे 14 भाग केले तर त्यातले 2 भाग खर्च म्हणजे 28,000 चे 14 भाग करू म्हणजे 14 ने भाग होते ना 14 1 14 14 गुणिले 28 85 86 हे जे 28,000 चे 14 भाग केले तर प्रत्येक भाग कितीचा होणार आहे? 2,000. पण असे 2 भाग म्हणजे किती झाला घर खर्च 2,000 गुणिले 2 संपला का खर्च? नाही. पुन्हा काय म्हणले? 4,000 पैकी मी म्हणलं माझ्या खिशात करायची याचा निम्मा वाहतुकीवर गावातील सरांकडे सर बाहेर गेले सबमिट करून टाका. सबमिट करा गपचूप उठा आणि खाली जावा. ओके बोलवतो तुम्हाला हाक मारतो. हाक मारले की लगेच वर या. ओके लगेच तुमचं सोल्युशन चालू. चला 4,000 रुपये हा घर खर्च आणि याच्या निम्मा 4,000च्या निम्मे किती? 2,000. हा घर खर्च आहे आणि 4,000च्या निम्मे 4,000 गुणिले 1/2 करा किंवा 4,000च्या निम्मे 20 करता 4,000च्या निम्मे 2,000. कशावरचा खर्च आहे? वाहतूक म्हणजे गाडी ऑफिसला जाण्यासाठी गाडी वापरतो त्या गाडीला पेट्रोल टाकायला त्याचा 4,000 अधिक 2,000 6,000 रुपये हा काय होतो त्याचा खर्च. शिल्लक किती? 4,000 6,000 खर्च. पगार आहे 28,000 त्यामधला खर्च झाला 6,000 शिल्लक राहिले 22,000.
एवढे शिल्लक. आणि आपल्याला विचारले त्याच्याकडे शिल्लक किती. दर महिन्यात 22,000 रुपये शिल्लक राहते आहे. तर आपण एक प्रश्न पहा. 3 घनमीटर तेलाने 300 मिलीलीटर क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील. हा प्रश्न. 3 घनमीटर. मला सांगा पहिल्यांदा प्रश्न क्रमांक 51. 3 घनमीटर याच्यामध्ये पहिल्यांदा घनामध्ये काय मोजलं जातं. जागे का मला सांगा या घनामध्ये काय मोजलं जातं रे. परिमिती क्षेत्रफळ काय मोजलं जातं. मोजलं जातं. मग अशी एक आकृती आहे ज्याचं घनफळ 3 येईल. अशा आकृतीचं त्या त्रिमितीय क्षेत्राचं मला लांबी रुंदी मिळची सांगा. ज्याचं घनफळ 3 येईल अशी 3 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 3 मीटर लांब 1 मीटर रुंद आणि 1 मीटर उंच अशी जी आकृती आहे. या आकृतीमध्ये 3 घनमीटर एवढं तेल बसणार आहे. या लांबी 3 मीटर रुंदी 1 मीटर उंची 1 मीटर असते. याचं घनफळ झालं 3 घनमीटर. आणि याच्यापासून आपल्याला बाटल्या भरायच्या त्या 300 मिलीलीटरच्या. हे 300 मिलीच्या बाटल्या भरायचे. तुम्ही हे देखील कशामध्ये केलं पाहिजे आपल्याला. मिलीमध्ये. हे मिलीमध्ये करायचंय. 1 मीटरचे मिली किती होतात. मिली पासून मीटर पर्यंत घ्या. मिली ग्रॅम मीटर लिटर. यातलं ग्रॅम मीटर नको आपल्याला फक्त लिटर पाहिजे. एका मीटरचे मिली किती होतात. मिलीकडे 0 दिले. मग इथं 3 मीटरचे किती मिली होती. 3000 गुणिले एका मीटरचे 1000 गुणिले एका मीटरचे 1000. याचा गुणाकार एवढे मिली घन मिली एवढं घनफळ येणार आहे. आणि याच्या गुणाकारातलं एका बाटलीमध्ये 300 मिली आपल्याला तेल भरायचं. याला भागिले 300 करायला पाहिजे. याला भागिले 300 करूया आपण. 300 भागिले केले 2 शून्याला 2 शून्य जातील. नंतर काय राहणार आहे. पहिले 3 शून्य 3 शून्य आणि हा 1 शून्य किती राहील. 3 6 आणि 7 शून्य आणि 1 2 3 4 5 6 7 शून्य 3 किती येणार आहे. 70,000 दशांश ओके ओके बरोबर. आता इथं पहा आपली काय चूक झाली. त्याच्यामध्ये एक सूत्र आहे. 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. हे सूत्र आपण पाण्याच्या टाकीचं घनफळ काढताना आपण वापरतो. इथं घनफळ किती आहे. 3 घनमीटर. 3 घनमीटरची किती होती लिटर. 3000 लिटर होती. आणि या 3000 लिटरचे आपल्याला मिली करायचे. 3000 लिटर आहे म्हणजे हा शेवटचा शून्य इथं लिटर मध्ये आला पाहिजे. तर इकडे 2 0 3
हे झाले 3000 लिटर. त्याचे मिली करायचे म्हटलं मिली कडून शून्य द्या. या तीनावरती किती शून्य आले पहा. हे पुसत नाही बरं का, हे लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 शून्य. 1 2 3 4 5 6 शून्य भागिले एका बाटलीमध्ये हे मिली झाले. ते 3000 लिटरचे आपण मिली केले आणि बाटलीमध्ये भरायचं 300 मिली म्हणून भागिले 300 करा. 2 शून्यला 2 शून्य घाला. 3 1 3 3 1 3. उत्तर येणार एकावरती किती राहिले शून्य. 1 2 3 4. एकावरती 4 शून्य. उत्तर येणारे 10,000 बाटल्या भरतात. ओके, तर इथे बरोबर आहे. ही पद्धत चुकीची आहे. ओके, ही पद्धतीला सोडवलं आहे. हे महत्त्वाचं आपण वापरत होतो सूत्र, पण का मला असं झालं. ठीक आहे, लाईव्ह मध्ये होतं, इथं काय वेळ नसतो तुम्हाला हे करायला. 52 प्रश्न. एका घड्याळची विक्री किंमत 5,000 रुपये आहे, त्यावर 20% तोटा होतो तर घड्याळची खरेदी किंमत. हे एकमान पद्धतीमध्ये सोडवलं ना तुम्हाला लगेच कळतं. जर तुम्हाला हे गणित समीकरणाने सोडवायचं असेल तर घड्याळची खरेदी किंमत एक्स मांडावी लागेल. किती अवघड होतं पहा. खरेदी किंमत एक्स मान आणि मग होईल एक्सचे 20%. एक्सचे 20%. 20% तोटा झाला ना आपल्याला, आणि तो तोटा खरेदी मध्ये वजा केला. एक्स मधनं एक्सचे 20% म्हणजे 1 गुणिले 20/100 एवढे वजा केले तर उत्तर येते 5,000 रुपये. हे 5,000 रुपयाला विकल्यावर 20% तोटा. हे साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून देणार. हे गणित या पद्धतीने तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे एक्स खरेदी मांडली तर एक्सचा 20% तोटा होतो. तोटा खरेदीमध्ये आपल्याला काय केला पाहिजे, मधनं वजा केला. खरेदीमधनं तोटा वजा केला की विक्रीची किंमत. आणि मग इथं हा गुणाकार केला. एक्स वजा गुणाकार होईल 20x/100 बरोबर 5,000. इथं पुन्हा बेरीज वजाबाकी करायला लागणार. छेद सारखा करू. इथे एक आहे छेद, इथं 100 आहे. छेद सारखा करायचा म्हटलं तर 100 होईल. इथे याची 100 पट, छेदाची 100 पट केली, अंशाची 100 पट. 100x वजा इथे 100 ची 1 पट आहे, अंशाची 20x बरोबर 80x छेद 100 बरोबर 5,000. हे 100 इकडे भागिले तिकडे पाठवले तर काय होतील, गुणिले होते. हे गुणिले करूया. 80x बरोबर 5,000 गुणिले 100. या x ला 80 गुणिले तिकडे पाठवले तर काय होती, भागिले होती. x बरोबर 5,000 गुणिले 100 भागिले 80. एक शून्य घालवा. 8 ने इकडे भाग जाईल. 8 स काटे 4 बाकी 2 राहिली. 2 शून्य घेतले 20. 8 गुणे 16 20 बरोबर 16 गुणे 4 आले. 4 शून्य घेतले 40. 8 45 625 गुणिले 10 6,250 ही खरेदीची किंमत येणार. आणि मग 6,250 चे 20% म्हणजे 1250 रुपये एवढा तोटा होतो. विक्री 5,000 रुपये. हे गणित पेक्षा हे एकमान पद्धतीमध्ये गणित घेतलं तर पटकन सुटतं. डायरेक्ट आपण इथं उडी मारतो या मांडणीला. एवढे सगळं मांडायचं करावं लागेल. डायरेक्ट या मांडणीला तुम्हाला मांडणी करू. मांडणी कशी करायची तर हे महत्वाचं लिहिलं पाहिजे तुम्ही. 20% तोटा कधी होतो. 100 कसली वस्तू इथं वरती द्या. खरेदी 100 रुपये, विक्री याच्यामध्ये किंमत दिलेली गणितामध्ये
किंमत 5,000 रुपये कशाची दिली आहे? कुठे लिहिले पाहिजे 5,000? हे कळावं म्हणून हे लिहिलं पाहिजे. तुम्ही जर हे 5,000 इथं लिहिलं तर सगळं गणित चुकलं. खरेदी 100, विक्री 80 रुपये, 20% तोटा होतो. आणि इथं विक्री 5,000 दिली म्हणजे ती विक्रीच्या खाली द्यायला पाहिजे आणि मग खरेदी माहिती नाही एक्स. समीकरण काय होईल? एक्स बरोबर 5,000 गुणिले 100 भागिले 80. झालं का हे समीकरण? एवढं सगळं मांडायचं वाचतंय का नाही? हे फक्त कळलं पाहिजे काय हे म्हणायचं आणि मांडायचं कळलं पाहिजे. आणि मग हे सोडवलं की उत्तर येणार आहे 6,250 रुपये. ही त्या घड्याळाची खरेदी किंमत आहे, कॉस्ट प्राइस आहे. चला प्रश्न क्रमांक 53. 12चा 25वा गुणक व 25चा 12वा गुणक याची बेरीज. 12चा 25वा गुणक 53वा प्रश्न आहे. 12चा 25वा गुणक. 12चा पहिला गुणक कोणता रे? 12. 12चा दुसरा, 12चा तिसरा. म्हणजे काय करावं लागते हो? 12चा 25वा गुणक 12 गुणिले 25 आणि 25चा 12वा गुणक म्हणजे काय? 25 गुणिले 12 आहे का नाही रे? 25 गुणिले 12 आणि गुणिले भागिले. आणि यांची काय विचारली आपल्याला? आता हुशार मुलगा काय गोष्ट काय? गुणाकार करून टाकतो. 25 गुणिले 50 5 25 35 5 300 300 आणि 300 उत्तर काय येणार आहे? 600. चला प्रश्न क्रमांक 54. आईवडे प्रबुद्ध एक आगगाडी 2 मिनिटात 3 किलोमीटर अंतर कापते तर 6 तासात किती जाईल? 2 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर पाहिजे वेळ आणि किलोमीटर. एकमान पद्धतीमध्ये सांगते मी, कटकन लक्षात. 2 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर तर 6 तासांमध्ये एक्स करायचं का? 6 गुणिले 3 भागिले 2 हे मीटर आहे, हे मिनिट आहे आणि हे तास आहे. परिमाण कशी पाहिजेत आपल्याला? मग या मिनिटाचे तास करता का तासाची मिनिटे करता? तासाची मिनिटे करणं सोपं. 1 तास म्हणजे 6 तास म्हणजे काय पाहिजे? 2 मिनिटाला 3 किलोमीटर तर 600 मिनिटाला 360 मिनिटं. ओके लक्षात. 360 मिनिटाला x किलोमीटर. पांढरी सांगा x बरोबर 2 ने भागते 540 किलोमीटर अंतर आहे. या ठिकाणी तुम्ही सूत्र वापरलं अंतर बरोबर वेग गुणिले वेग. तर इथं हे गणित सुटत नाही. वेग काय होतोय? वेग आपल्याला वेगाला दिलेला आहे 2 मिनिटाला 1.5 ते 3 किलोमीटर. हा वेग आपल्याला कशामध्ये लागतो? ताशी. एका तासाला इथं याचा वर्ण आपल्याला तासाचा काढावा लागेल. तासाचा काढल्यानंतर 6 तासाचा काढावा लागेल. इथं ती पद्धत 5/4 18/5 इथं वापरता येत नाही. सेकंदामध्ये असेल तर ते वापरता येईल. एक काम 12 व्यक्ती 20 दिवसात करतात, तेच काम 15 माणसं किती दिवसात करतील? 5.
प्रश्न क्रमांक 55. काम फिक्स आहे, कामाची लगे आकृती काढायची, किती मिनिटं बांधायची. ही मिनिटं बांधण्यासाठी 12 माणसे 20 दिवस, 12 माणसे 20 दिवस. दोन पद्धतीने सांगणार आहे का? तर तेच काम करायचंय 15 माणसांना किती दिवस? 15 माणसे एक दिवस. अगदी साधे सोपी सांगतो. माणसे म्हणजे M1 इंटू दिवस म्हणजे D. M1 इंटू D1 बरोबर M2 इंटू D2. M2 इंटू D2. M1 इंटू D1 बरोबर M2 इंटू D. M1 किती आहे? 12. हे कधी वापरायचं सूत्र? जेव्हा काम तेवढंच असेल तेव्हा. 12 माणसे 20 दिवस बरोबर 15 माणसे एक दिवस. X ला मोकळा करून X ला 15 इकडे पाठवणे 12 गुणिले 20 भागिले 15. इथं 15 संक्षिप्त करून द्या. 5 इथं 15 5 चोवीस 3 3 3 12 4 16 दिवस. 15 माणसाला किती लागतील? 16 दिवस. आता हे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं. हेच गणित वेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला समजून घ्यायचं. 12 माणसांना 20 दिवस लागतात. म्हणजे रोज 12 माणसं लावली कामाला 20 दिवस लागतात. एक दिवस 12, दुसऱ्या दिवशी 12, तिसऱ्या दिवशी 12, चौथ्या दिवशी 12, इथं पुन्हा 4 12, पुन्हा इथं 4 12, इथं पुन्हा 4 20 माणसं लागतात. 12 माणसं 20 दिवस. म्हणजे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. रोज 12 12 12 12 माणसं लावली तर 20 दिवसामध्ये एकूण किती माणसं लागलेले कामाला? मोजा. एकूण किती माणसं लागली? रोज 12 12 अशी 15 दिवस लागले. किती माणसं लागली? हा 240 माणसं. ही रोज 12 माणसं 20 दिवस लागली तर एकूण काम पूर्ण झालं किती माणसं लागली? 240 माणसं. म्हणजे 12 गुणिले 20 240 माणसं. एक माणूस एका दिवसात किती काम करेल? एकूण 240 लागतात त्याला माणसं. एक माणूस किती करेल? त्या 240 मध्ये एक भाग करेल. म्हणजे एक माणूस एका दिवसात 1/240 एवढे काम पूर्ण करतो का काम करतो. एक माणूस एका दिवसामध्ये 1/240. आता किती माणसं लावले? 15 माणसं किती करतील रे? एक माणूस 1/240 करतो. 15 माणसं त्याला तुम्ही 15 करायचे. किती होतं? 15/240 संक्षिप्त करून दिले तर 15 1 15 15 1 15 बाकी राहिली 9 वर्ष घेतली. 15 एक माणूस एका दिवसात 15 माणसं ही 15 माणसे. मी 15 माणसं एका दिवसामध्ये किती काम करतात? 2 दिवसात 5 दिवसात 10 दिवसात 16 दिवसात 16/16 म्हणजे काय झालं? 16 भाग कामाचे घेतले. 16 भाग पूर्ण झाले म्हणजे काम पूर्ण किती दिवस लागले? म्हणजे माणसाला उलट करायचं.
ती एक माणूस म्हणजे 15 माणसं एका दिवसात 1/16 करतात म्हणजे 16 अंश छेद 1 एवढे दिवस लागतील. 16 अंश छेद 1 म्हणजे किती आले उत्तर 16. शिकवली का दुसरी पद्धत? ही पण खूप महत्वाची आहे, ही तुम्हाला मांडणी करून कळता आली पाहिजे. ओके, चला प्रश्न क्रमांक 56 वाचा प्रश्न. एक कूलर 2600 रुपये तोटा झाला तर त्या कूलरची खरेदी किंमत पुन्हा ते चालतं करायचं. 20% तोटा झाला तर कूलरची खरेदी किती? आता 20% तोटा कधी होतो? नाही, अर्धवट सांगायचं नाही. 100 रुपये खरेदीची वस्तू 80 रुपयाला विकली तर 20% तोटा होतो. एका दुसऱ्या कूलरची किंमत किती आहे? 2600. कसली किंमत आहे खरेदीची? 2600 ला खरेदी किंमत आहे. माझ्या सांगा समीकरण 1 शून्य इकडला घालवा, इकडे 8 ने भाग जातो. 8 इकडं 24 बाकी राहिली 2 शून्य घेतले 8 गुणिले 16 20 मधनं 16 गेले 4 शून्य घेतले 8 325 गुणिले 10 ही कूलरची खरेदी किंमत कॉस्ट प्राइस आहे. चला प्रश्न क्रमांक 57 प्रश्न. 3 घनमीटर द्रव्य औषध 150 मिली क्षमता असलेल्या बाटलीत भरले असता एकूण किती बाटल्या भरतील? बघा 3 घनमीटर आणि हे भरायचंय 150 मिली बाटलीमध्ये. 150 मिलीची बाटली आहे. मी तर सूत्र काय आहे? 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. लिटर झालं, आपल्याला बाटल्या भरायच्या लिटरच्या का मिलीच्या. म्हणजे लिटरचे काय केले पाहिजे? मिली पासून लिटर मध्ये जरा का मिली सेंटी मीटर किती आहे? 1000 लिटर. लिहून टाका 1000 लिटर. 1000 लिटर झाले ना. 3000 1 घनमीटरचे 1000 लिटर 3 घनमीटरचे 3000 लिटर होते. म्हणजे 3000 मांडून टाका असे झालेले 3000 लिटर. काय झालं? शेवटचा शून्य लिटर मध्ये आला पाहिजे. मग मांडणी होईल 3000 लिटर. आणि याचे काय करायचे? मिली करायचे. मिली पर्यंत म्हणजे किती मिली झाले? वाचा रे. 30 लाख मिली झालेले आहे औषध. आणि त्याच्या बाटल्या भरायच्या 150 मिलीच्या. एका शून्याला 1 शून्य घालवा 15 येते. 15 गुणे 3 राहिले किती शून्य? 4 शून्य. 4 शून्य द्या. किती बाटल्या भरतील? 20,000. 6 शून्य पाहू आपण. काय पुन्हा तुम्ही म्हणताय 20,000 बघू आपण. 3000 बरोबर मांडले. त्याचे मिली केले. मिली पण शून्य झाले. किती झाले शून्य? 3 4 5 6 30 लाख भागिले किती आहे? 150 म्हणजे 100. एका शून्याला 1 शून्य घालवलं. काय राहिलं वेळी तो भाग लावा. 15 येते. 15 वरती 2. आता शून्य किती राहिले? या 2 किती देऊ शून्य? 4 शून्य दिले. काय झाली संख्या? 20. म्हणजे एवढं लक्ष करायला 2000 असतं.
आणि इथं फक्त 20,000 बाटल्या भरल्या असतील. पुढे प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक 58. बघा 58वा प्रश्न. 9,900 चे 9%. टक्के म्हणजे की काय असतं रे? 9,900 चे म्हणजे 9/100. 2 शून्याला 2 शून्य गेले. गणित काय राहिलं? नवीन नवीन 9,900 चे 9% काय की 800. तर 59. अ ब क ड ही महामार्गावरील गाव आहे. याच्यामधला अंतर पहा. हा व्यवस्थित असा समजून घेतला पाहिजे. एक मिनिट मी इकडे पुसतो. जरा मोठा आपल्याला समजून देण्यासाठी मला तो मोठा पाहिजे. हे मला समजून द्यायचे. याचे भाग समजून द्यायचे. हा महामार्ग आहे आणि या महामार्गाचे असे या ठिकाणी आता इथं भाग किती केले का? त्याचे 2च भाग केले. 5 भाग केले. 4 भाग केले. ते 5 भाग. आणि इथं काय दिलेले पाठ? क व ड या गावाचे अंतर 12 किलोमीटर आहे. क आणि ड या गावामधील अंतर 12 किलोमीटर आहे. क आणि ड या गावामधलं अंतर 12 किलोमीटर. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर दिले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. आता प्रश्न विचारला ब क ड या गावामध्ये अंतर किती? ब क ड ब पासून ड पर्यंत अंतर किती? आता इथं क पासून ड पर्यंत किती भाग केले ते? 1 2 3 4 इथं भाग बघा किती आहे. 4 भाग बरोबर 4 भाग बरोबर 12 किलोमीटर. 1 भाग बरोबर किती येते? 12 भागिले 4 केलं तर उत्तर किती येणार आहे? 3 किलोमीटर. मग ब पासून ड पर्यंत किती भाग आहेत? 1 भाग म्हणजे किती झालं? बघा 1 2 3 4 5 6 7 9 भाग बरोबर 9 गुणिले 3 तर किती आहे? 27 किलोमीटर. आलं का लक्षात? कसं समजून घेतलं ते? इथं बारके मोठे दिसतात. इथं सारखे भाग त्यांनी सांगितलेले आहे. इथं काय असेही अंतर दिलं नाही.
याचं वेगळं, याचं वेगळं, याचं वेगळं, याचं वेगळं, सगळी बाग सारखी सांगितली. क पर्यंत 12 किलोमीटर आहे. पण ब पासून ड पर्यंत तुम्हाला सांगतो अ पासून ब पर्यंत किती येईल अंतर? अ पासून ब पर्यंत ब पासून क पर्यंत क पासून ड पर्यंत ड पासून ई पर्यंत हे लक्षात तुमच्या आलं पाहिजे. चला 60वा प्रश्न क्रमांक 60. दर साल दर शेकडा 1600 रुपयाचे 2 वर्ष 3 महिन्याचे सरळ व्याज 900 रुपये येते तर व्याजाचा दर किती? हा आता 60वा प्रश्न आहे. मुद्दल किती आहे? 1600 रुपये. ब दिलेला आहे 1600. दर काढायचा कर. कालावधी दिलाय 2 वर्ष 3 महिने. व्याज किती दिलंय? व्याज दिलेला आहे 900 रुपये. तर दर काढायचा. आता याच्यामध्ये आपल्याला दर कशामध्ये लागतो? टक्क्यामध्ये. कालावधी कशामध्ये लागतो? वर्षात. वर्षामध्ये आहे का? मी वर्षात कसा करून घ्यायचा? हा 312 म्हणजे तो सोडून द्यायचे का? मग एक तर हे सगळे वर्ष करा, महिने करा, त्याला भागिले 12 करा किंवा दशांची दाबले. कसं द्यायचं सांगा? 2 वर्ष 3 महिने मला हे लक्षात पाहिजे. हा बरोबर आहे. हा कोण बोलते? 2.2 म्हणजे 2 वर्ष 3 महिने. 3 महिने म्हणजे वर्षाचे किती भाग आहे? 6 महिने 12 महिने म्हणजे एक पूर्ण भाग होतो. 6 महिने म्हणजे अर्धा होतो. 3 महिने म्हणजे पावभाग. तो पावभाग कसं लिहितात? 2.25 वर्ष. आणि जर महिन्यात द्यायचे म्हणले तर कसं होईल? 24 27 महिने त्याचे वर्ष करायचे म्हणून भागिले 12 म्हणजे 27/12 वर्ष असे लिहू शकता. बरोबर का? 27 महिन्याचे वर्ष करा. दोन्ही पद्धतीने सोडवू पाहू. तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने सोडवा. आपल्याला दर काढायचे. दर बरोबर काय सूत्र आहे रे? व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले व्याज किती आहे? 900 गुणिले 100 भागिले मुद्दल किती आहे? 1600 गुणिले कालावधी 2.25 द्या एकदा आणि इकडे हेच मांडतो. 900 गुणिले 100 भागिले 1600 गुणिले 27/12. इथं घाबरायचं नाही. इथं उलटी भागिले करायला संशय करून द्यायचं वाटलं नसेल तर हे करायचं. काही सुरू नये. दशांची नाही काय करायचं? दशांची का पुढे टाकाय. किती घरे टाकायला लागेल? 2 घरे खालचं पुढे टाकलं वरती. कुठे काय? इकडे द्या का इकडे? कुठे पाहिजे? आता इथं सोडवायला गेले नाही. 2 शून्याला 2 शून्य गेले. 225 900 4 एके 4 4 एके 16 4 एके 4 4 गुण्या 8 4 25 काय होतं? 25% दर आहे का? टक्क्यामध्ये असतो. आता इकडलं सोडवायचं असेल भागिले म्हणजे उलटून गुणे. अगोदर तुम्हाला इकडे संशय करून देता येत असेल तर द्या. देता येईल का? नाही येणार. बरं या 1600 छेद काय नाही तो काय असतो? मी वरचा गुणिले ती लिहूया आपण. 900 गुणिले 100 गुणिले उलट करा. 1600 ते कसं उलट मॅडम? 1/1600 गुणिले हे उलट
महाराजे आता इथं संक्षेप करून द्यायचं. 1600 ते 2 शून्याला 100 ची 2 शून्य गेली. त्याला 9 निघालूया. 9 1 9 वरती 2 शून्य 9 27 एक निघाला. 3 1 3 3 12 4 निघाला. 4 1 4 4 16 4 निघाला. 4 1 4 4 2 8 4 उत्तर काय आलं? कसं सोडवलं तर उत्तर. चला पुढे इथं मराठी लिहूया. तर एक उंदीर होता, तो फार खोड्या करीत असे आपल्या बेडूसारख्या. दिवसभर इकडे तिकडे ची 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 करत फिरत असे. तसे त्याला त्याच्या तीक्ष्ण दाताचा फार गर्व होता. प्रत्येक वस्तू कुरतडून नष्ट करण्याची त्याला सवय होती. लोखंडाची मजबूत जाळी कुरतडली तर तो डाव्या हाताचा खेळ समजत असे. जसं इथली जाळी कुरतडली तशी. एके दिवशी त्याची गाठ एका लहान खारीशी पडली. फार शांत स्वभावाची होती. तिने जेव्हा उंदराला बघितले तेव्हा तिने त्याला विचारले, तू कोण आहे? उंदराने अहंकारी स्वरात सांगितले, चिमुकले, मला मूषकराज म्हणतात. सिंह जेव्हा जाळ्यात बसतो तेव्हा त्याला माझी गरज लागते. लोखंडाच्या जाळीला जेव्हा वनराजाचे आरकुची दात तीक्ष्ण पंजे कापू शकत नाही त्यावेळेस मी माझ्या लहान लहान तीक्ष्ण दातांनी जाळी कुरतडून टाकतो. माझे दात माझे हत्यार आहे. फार घाबरत म्हणाले, दादा भाऊ, तुला दुसऱ्याचे नुकसान करण्यात आनंद मिळतो. दुसऱ्यांना त्रास देण्यात तुला फार मोठ्या आत्मिक समाधान मिळतो. हे तुझे वागणे विचित्र आहे. याच्यात विचित्र काय आहे? ही तर माझ्या दातांची कमाल आहे. उंदीर गर्वाने म्हणाला, या धातांवर तीक्ष्ण दातांचा तुला प्रचंड गर्व वाटतो, तर मग तुझ्या दातांनी एखादी नक्षी का काढत नाही? वा तुझ्या दातांचा उपयोग विधायक कामासाठी का करीत नाही? जंगलाचा राजा जाळ्यात फसल्यावर तू त्याला मदत करून मुक्त करतो. हे तुझे चांगले काम सर्वांना आवडते, पण कोणाची चांगले कपडे कुरतडतोस हे चांगले नाही. खारुताईचे बोलणे उंदराच्या अंतःकरणातून पोचले. तो स्वतःशीच विचार करू लागला. खारुताईचे बोलणे ऐकल्या उंदीर मामाचे मत परिवर्तन झाले. तो म्हणाला, तुझे म्हणणे बरोबर आहे दीदी. मी आता यापुढे कधीही गर्व करणार नाही. माझ्यापासून कोणाला एक त्रास होणार नाही याची मी दक्षता घेईन. दुसऱ्याच्या उपयोगी पडेल. उंदराला कशाचा गर्व होता? सिंहाला उंदराची गरज केव्हा पडते? दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची व कोणालाही त्रास देण्याची कबुली कोणी दिली? उंदराचे कोणते काम सर्वांना आवडते? विधायक या शब्दाचा विरोधार्थी शब्द विधायक म्हणजे चांगलं, विधायक म्हणजे वाईट. जे अतिरेकी काम करतात ते विधायक. डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे. त्याची लांबी सुमारे 10 फूट असते. त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी 30 मैल असतो. काही वेळा तर ते ताशी 40 ते 60 मैल वेगाने पोहतात. डॉल्फिन मासा इतर माशासारखा अंडी घालत नाही, तर तो सस्तन प्राणी आहे. माशाप्रमाणे त्याला कल्लेही नसतात. श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते. डॉल्फिन विविध प्रकारचे 32 आवाज काढतो. डॉल्फिन माणसासारखा मोठ्याने हसू शकतो, ओरडूही शकतो. शिकारीचा पाठलाग करताना तो गुरगुरतो आणि शिकार पकडण्याच्या आनंदाच्या भरात तो म्याऊ म्याऊ असा आवाज काढतो. शत्रूला घाबरवण्यासाठी तो उच्च स्वरात ओरडतो. डॉल्फिन माशाचे श्रवण इंद्रिय फार तीक्ष्ण असते. आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकाशी एका विशिष्ट प्रकारच्या दोन्ही लहरींनी संपर्क साधतात.
डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय कोणता? हे कसं करायचं पहा. डॉल्फिन मासा अंडी घालतो नाही. डॉल्फिन मासा अनेक आवाज काढतो नाही काढत. डॉल्फिनचे श्रवण यंत्र तीक्ष्ण नसते. हे बरोबर आहे. डॉल्फिनचे तोंड पक्षीच्या चोचीसारखे असते. बरोबर. आता डॉल्फिन मासा अनेक आवाज काढतो आणि डॉल्फिन तोंडचे तोंड पक्षीच्या चोचीसारखे. हे दोन्ही बरोबर. मी इथं काय म्हणजे पुन्हा उत्तराचा टाकावं लागेल. डॉल्फिन अनेक आवाज काढतो हे पण बरोबर आहे. डॉल्फिनचे तोंड चोचीसारखे हे दोन बरोबर आहे. याच्यामध्ये अचूक माहिती पहा. 32 प्रकारचे आवाज काढतो. विभिन्न प्रकारचे 32 आवाज काढतो आणि त्याचे चोच त्याचे तोंड चोची सारखे असते. हे कुठे लिहिलेलं आहे? तोंड पक्षाच्या चोची सारखे. मग आता इथं पाहूया. डॉल्फिनचे मासे अनेक आवाज काढतो पण एकच आहे त्याने अनेक प्रकारचे आवाज काढतो. अनेक प्रकारचे आवाज काढतो. तोंड मात्र चोचीसारखं असतं. हे जास्त योग्य आहे. उत्तर पेपर सोडवताना यस नो हो नाही बरोबर चूक अशा पद्धतीने पर्याय कट केले पाहिजे. चला पुढे. पुढे कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आला नाही. म्हणजे काय? पारद म्हणजे काय? शिकार आहे आला. उथळ म्हणजे काय? कमी पाण्याचा. तो खोल पाण्याचा तो खोलच्या विरुद्ध उथळ आहे. विहंग म्हणजे काय? पक्षी म्हणजे तो आला का त्याच्यामध्ये? डॉल्फिन सारखे पाण्याबाहेर का यावे लागते? शत्रूला घाबरवण्यासाठी, एकमेकाशी संपर्क साधण्यासाठी, श्वास घेण्यासाठी, माणसाला घेण्यासाठी नाही, तर श्वास घेतो. मित्र माशाप्रमाणे डॉल्फिनला पिंपळाची बाग येऊन नसतो. तोंड असतं, शरीर असतं, पोट असतं, कल्ली. तर माशाला कल्ली असतात तशी डॉल्फिनला कल्ली. सस्तन प्राणी म्हणजे काय? स्तन असणारा गाई असेल म्हैस असेल यांना स्तन असतात. त्या स्तनामध्ये येणारं दूध आपल्या बाळाला पाजतात. ज्यांना स्तन असून आपल्या पिल्लांना दूध पाजतात त्यांना म्हणतात सस्तन प्राणी. कितीतरी प्रकारचे प्राणी आहेत म्हणजे ते पिल्लांना जन्म देतात. ते अंडी घालत म्हणजे पिल्लांना जन्म देणारे म्हणजे सस्तन प्राणी. हे अंडी घालणारे नाही. चला पुढे करा. तिसरा. झाड म्हणजे काय असा प्रश्न कुणाला विचारला तर तो काय उत्तर देईल? काही जण म्हणतील झाड म्हणजे गवत नव्हे, तर आणखी काही जण म्हणतील झाड म्हणजे वेल नव्हे. खरंच झाड म्हणतात आपल्या मनात काय उभं राहतं? ज्याची मुलं खोलवर जमिनीत गेली आहे, ज्याचा छोटा मोठा बुंदा आहे, अनेक शाखा म्हणजे फांद्या आहेत आणि त्या शाखा हिरव्यादार पानांनी रंगीबेरंगी फुलांनी किंवा फळांनी भरलेल्या आहेत असं दृश्य समोर येईल. झाड म्हणजे झाड, झुडूप, झाडोरा, वृक्ष, महावृक्ष अशी झाड सृष्टीची विविध नावं आपण. झाडोरा म्हणलं तरी ते झाडच आहे. झाडाच्या आसपास वाढलेली झुडपं तुम्ही पाहिलेली असतील त्याचं रूप झाडातून. मोठ्या झाडाखाली बारकी झुडपं असते ती आळू मोठी. पण अपेक्षित उंची, डौलदारपणा या गोष्टी तिथं नसतात. बारक्या झुडपांना तो नसतो. मोठ्यालाच आपण झाड म्हणतो. याला झाड म्हणत नाही, झुडूप म्हणतो. हे झुडूप मोठं झाल्यावर झाड बनत. झाडोरा हा शब्द सहसा कधी येत नाही. तो झाडोरा असाच येतो. झाडोरा म्हणजे एखाद्या छोट्या मोठ्या भूप्रदेशावरची सर्व प्रकारची झाडं आणि त्या भोवतीची झुडपं व अन्य वनस्पती समजतात. गंमत म्हणजे झाडाचा वृक्ष झाला की लगेच नपुसकलिंगी असलेले झाड पिल्लिंगी होते. ते एक झाड नपुसकलिंगी आणि तो एक वृक्ष पुल्लिंगी. म्हणजे झाड ते नपुसकलिंगी, वृक्ष पुल्लिंगी. भरपूर उंची आहे, बुंदा चांगला झाड आहे आणि असंख्य फांद्या पानांनी डबरलेले आहे असं झाड दिसलं की आपण त्याला वृक्ष म्हणतो. आणि याही पेक्षा आकारमानाने व उंचीने मोठे, दाटीवाटीने बहरलेले आणि कित्येक वर्षाचं आयुष्य असलेले असं जे झाड असतं त्याला महावृक्ष म्हणतात. हा महावृक्ष कशाला?
वृक्ष असतं, पण यापेक्षा महावृक्ष आकारमानाने मोठा, उंचीने मोठा आणि खूप दाटीवटी मोठं भरलेलं झाड, खूप कालावधीच असतं, खूप वर्ष आयुष्य असलेलं याला महावृक्ष म्हणतात. संस्कृत मध्ये झाडासाठी तरू हा शब्द आहे, तो आपण मराठीतही वापरतो. विशेषतः कथा कवितांमध्ये हा शब्द बऱ्याचदा आढळतो. झाडासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द उतार आहे का? नाही. वेल नाही, मूळ नाही, तरू. तर झाडाला वृक्ष असे केव्हा म्हणतात? छोट्या बुंद्याला वृक्ष म्हणतात का? फक्त मोठ्या फांद्या असणाऱ्याला? मुलगा मोठा असंख्य फांद्यावर पाणी असले की त्याला वृक्ष म्हणतात का? खूप वर्षाचे आयुष्य असलेले झाड त्याला देखील वृक्ष म्हणतात. पण त्या झाडाला बुंदा मोठा पाहिजे, असंख्य फांद्या पाणी असले तर त्याला वृक्ष म्हणतात. झाडाला मर्यादित कोणते नाव नाही. वृक्ष झाडोरा, झुडू, वनस्पती नाही. झाडोरा हा शब्द कसा येतो? झाड झाडोरा, झाडोरा म्हणजे झुडू. लहान जे झाड असतं त्याला झुडू असं म्हणतात. पुल्लिंगाच्या विरुद्धात ती शब्द आहे. एका गुरुकुलात 2 राजकुमार शिकत होते. ते दोघे सख्खे भाऊ होते, परंतु त्यांच्या स्वभावात व मनोवृत्ती जमीन आसमानाचे अंतर होते. आचार्यांना समोरच एक आम्रवृक्ष दिसला. एका तरुणाने एक बांबू हाती घेतला होता. तो त्या बांबूला प्रहार करीत आम्रवृक्षावरील कैऱ्या पाडीत होता. प्रत्येक प्रहाराने कैऱ्या खाली पडत होत्या. आचार्यांनी ते दृश्य नंतर त्यांनी त्यातील मोठ्या भावास विचारले, शिष्या तू काय बघितलं? या दृश्याबद्दल तुझे चिंतन काय? शिष्याने प्रश्न ऐकला व मनात म्हटले, आचार्य, हा वृक्ष बांबूचे प्रहार सोसून त्या प्रहार करणाऱ्याला कैऱ्या देत आहे. या प्रकारे माणसानेही स्वतः दुःख सहन करून दुसऱ्यांना सुख दिले पाहिजे. स्वतः कष्ट झेलून इतरांना सुख सुविधा उपलब्ध करून देणे हे सज्जनाचं काम आहे. जसं झाड सज्जन आहे, झाडाला दगड मारली की ते फळं देतं तुम्हाला. बघू बरं दुसऱ्या माणसाला दगड मारा, तो तुम्हाला फळं देईल का? तो 2 धक्के देईल तुम्हाला. जे सज्जन झाड असतं. माणूस सज्जन आहे का? नाही. त्यामुळे सज्जन. नंतर आचार्य तो प्रश्न धाकट्या भावासवरून मांडला, बाळ तू काय बघितलं आहेस? या दृश्याबद्दल तुझे चिंतन काय ते सांग. प्रश्न ऐकून धाकटा राजकुमार म्हणाला, गुरुदेव, हा वृक्ष जड आहे, पण तो प्रहार झाल्याशिवाय कैऱ्या काही देत नाही. म्हणून एखाद्या माणसाकडून जर काम करून घ्यायचे असेल तर त्याच्या प्रहार करायला पाहिजे. दुसऱ्यावर प्रहार करून आपले वर्चस्व व दबदबा निर्माण करतात तेच लोक सुखी बनतात. म्हणजे त्या एकाने त्या झाडाला सज्जन म्हटलं तर दुसऱ्याने त्या झाडाला जड मनुष्य म्हटलं. आचार्यांनी दोघांचे म्हणणे ऐकले होते, पुढे चालू लागले. दोघा राजकुमारांच्या विचारात व चिंतनात मनोवृत्तीत किती फरक आहे हे त्यांना जाणवले. प्रश्न एकच, पण दोघांची बघण्याची व विचार करण्याची दृष्टी मात्र वेगळी. तुम्हाला सांगा, कुणाचे विचार चांगले, पहिल्याचे का दुसऱ्याचे? 2 राजकुमार होते सत्य. दुसऱ्यावर प्रहार करून आपले वर्चस्व निर्माण करणे हे मत आहे दुसऱ्या भावाचे म्हणजे छोट्या भावा. आम्रवृक्षामध्ये कैऱ्या कोण पाडीत होता? 2 भावांमध्ये फरक होता. त्यांच्या प्रहारामध्ये आहारामध्ये वागण्यामध्ये फरक नव्हता. त्यांच्या स्वभावामध्ये तेच निश्चित शीर्षक सोपेल. धन्यवाद मित्रांनो. या पद्धतीने आपण आजचा पेपर घेतला, उद्याच्याला उद्याचा पेपर घेऊ.